विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट थेरम, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री याचं प्रूफ पाहणार आहोत. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स मीन्स 3 अँगल्स. 3 अँगल्सचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री असतं. आता जे दिलेलं असतं त्याच्यावरून गिव्हन लिहा. गिव्हन काय दिलेलं आहे? तर फक्त एक ट्रायंगल दिलेला आहे. एबीसी इज अ ट्रायंगल. एबीसी इज अ ट्रायंगल. आपल्याला जे वाटेल त्या पद्धतीने ट्रायंगल काढण्याचा किंवा लिहिण्याचा प्रयत्न करायचा. एबीसी इज अ ट्रायंगल. आता टू प्रूफ the sum of measure of all angles in a triangle is 180 degree. All angles means angle ABC plus angle BAC plus angle ACB. Measurement of angle ABC plus measurement of angle BAC plus measurement of angle ACB is equal to 180 degree. आता जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेली इन्फॉर्मेशन इनसफिशियंट आहे. थेरमचं प्रूफ करण्यासाठी दिलेली इन्फॉर्मेशन अपूर्ण आहे. जर समजा आपल्याला एवढ्याच माहितीवरून जर काही लिहायचं असेल तर आपल्याला फार जास्त काही लिहिता येत नाही. परंतु जर आपण पूर्वज्ञानाचा उपयोग केला, पूर्वज्ञान म्हणजे काय? गेल्या चॅप्टर मध्ये आपण पॅरलल लाईन्स पाहिल्या होत्या. जर कोणत्या तरी एका साईडला पॅरलल लाईन ड्रॉ केली, पॅरलल लाईन मुळे काय होतं? अल्टरनेट अँगल तयार होतात, करस्पॉन्डिंग अँगल तयार होतात, इंटिरियर अँगल तयार होतात. त्यांची मदत घेऊन आपल्याला या थेरमचं प्रूफ करता येईल. देअरफॉर डू द कंस्ट्रक्शन ड्रॉ लाईन PQ. मी काय करतो तर एक PQ नावाची लाईन ही सेगमेंट BC ला पॅरलल काढतो. ड्रॉ लाईन PQ parallel segment BC and point A is intersecting point of line PQ and P dash A dash Q. P dash A dash Q म्हणजे काय? जो A पॉइंट आहे तो सुद्धा त्या लाईन वरती येईल अशा पद्धतीने आपण एक लाईन ड्रॉ केली. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रूफ अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून देतो सुरुवातीला, नंतर आपण मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये प्रूफ करू. आता या ठिकाणी PAQBC जर विचार केला आपण 1 2 3 4 5 आपल्याला 5 अँगल्स दिसत होते. मी प्रत्येकाला नोटेशन देऊन टाकलं. आता जर विचार केला आपण 1 + 2 + 3 1 + 2 + 3, आता या तिघांची सम 180 डिग्री येईल. तिघांची सम 180 डिग्री काय येईल? कारण तिघाच्या तिघ अँगल्स काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. देअरफॉर सम ऑफ दीज 3 अँगल्स इज 180 डिग्री. पुन्हा आता आपण करणार काय? अँगल 1 प्लस अँगल 4. सॉरी, these lines are parallel to each other. Therefore, angle 1 congruent angle 4. 1 congruent 4. दोघं लाईन पॅरलल आहेत. AB ला जर ट्रान्सव्हर्सल मानली तर आपण 1 आणि 4 दोघांना काय म्हणू? कॉन्ग्रुएंट म्हणू. कारण का? दोघं अल्टरनेट पेअर ऑफ अँगल्स आहेत. जसं 1 आणि 4 अल्टरनेट पेअर ऑफ अँगल आहेत, तसं तिकडच्या बाजूला 3 आणि 5 सुद्धा काय आहेत? अल्टरनेट पेअर ऑफ अँगल आहेत. 3 कॉन्ग्रुएंट अँगल 5. देअरफॉर आपण जे लिहिलेलं होतं सुरुवातीला त्याच्यात आता काय करणार? आपण 1 ची जागा 4 ला देणार, 3 ची जागा 5 ला देणार. देअरफॉर 4 + 2 + 5 इज इक्वल टू 180 डिग्री. आणि पहा 4 2 5 हे त्या ट्रायंगल्सचे अँगल्स आहेत. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर या ठिकाणी प्रूफ झालं. आता हेच आपण नोटेशनच्या स्वरूपात प्रूफ करू विद्यार्थी मित्रांनो. आता जे जे माहिती असेल आपल्याला त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता पुस्तकात जसं प्रूफ दिलेलं आहे तसंच लिहिणं गरजेचं नाही. मी प्रूफला थोडं वेगळ्या पद्धतीने घेतो. आता बघा, लाईन PQ पॅरलल लाईन BC and AB is a transversal. AB is transversal.
Therefore, alternate pair of angles are congruent. Angle PAB, congruent angle ABC. याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहिला. जसं ही पेअर कॉन्ग्रुएंट घेतली तसं इकडच्या बाजूची पेअर सुद्धा कॉन्ग्रुएंट घेऊ. अँड आता तिकडच्या बाजूला सुद्धा लाईन PQ पॅरलल सेगमेंट BC. दिस इज नॉट अ लाईन, दिस इज अ सेगमेंट. लाईन PQ पॅरलल सेगमेंट BC. अँड नाउ AC is a transversal. AC ला जर ट्रान्सव्हर्सल ऍझ्युम केली आपण तर अँगल QAC कॉन्ग्रुएंट अँगल ACB. Therefore angle QAC congruent angle ACB. This is taken. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तिघ अँगलची सम 180 डिग्री दाखवायची आहे. तिघांपैकी 2 अँगल्स तयार झालेले आहेत आपल्या जवळ. जर समजा आपण ऍडिशन ही करायचं म्हटलं तरी 2 अँगलच्या स्वरूपात आपण काहीतरी लिहू शकलो. याच्याबद्दल आपल्या जवळ काहीच नाही. परंतु जर विचार केला आपण these 3 angles are angles in linear pair. त्या तिघ अँगल्सची सम 180 डिग्री येईल. नाउ अँगल PAB प्लस अँगल ABC, PAB प्लस अँगल BAC प्लस अँगल QAC is equal to 180 degree. Why 180 degree? Angles in linear pair. तिघाच्या तिघ अँगल्स काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. त्यामुळे तिघांची सम 180 डिग्री आली. आपल्याला हे तिघांची सम 180 डिग्री नको आहे, तर आपल्याला कोणत्या तिघांची पाहिजे? आतल्या तिघांची, ट्रायंगल मधल्या तिघांची. मग आपल्याला काही रिप्लेस करता येईल का पाहू आपण. PAB that is congruent with ABC. PAB हा ABC याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे कारण अल्टरनेट अँगल्स आहेत आणि आपण ते कशामध्ये लिहिलेलं आहे? 1 मध्ये. म्हणून मी काय करतो, PAB च्या जागी अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस QAC that is congruent with angle ACB is equal to 180 डिग्री. कशावरून लिहिलं हे? फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 मध्ये आपण PAB आणि QAC यांच्या जागी ABC आणि ACB लिहिलेला आहे. Therefore angle ABC plus angle BAC plus angle ACB is equal to 180 degree. Hence proved. आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते हेच होतं. अशा पद्धतीने आपण हा थेरम अत्यंत सोप्या पद्धतीने प्रूव्ह करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यासारखाच एक दुसरा थेरम आहे, तो तुम्हाला स्वतः प्रूव्ह करायचा आहे. दुसरा थेरम काय आहे त्याची फक्त मी तुम्हाला हिंट देतो आणि तुम्ही स्वतः घरी सोडवायचा आहे. आता बघा, द सम ऑफ मेजर्स ऑफ exterior angle is equal to the sum of two remote interior angle. आता बघा याच्यासारखाच एक थेरम रिमोट एक्सटेरियर अँगल थेरम म्हणतात त्याला. रिमोट एक्सटेरियर अँगल थेरम. आता या ठिकाणी एखादा ट्रायंगल असेल, ट्रायंगलला एक अँगल एक्सटेरियर दिलेला आहे असं आपण ऍझ्युम करू. ABCD. आता ACD हा एक्सटेरियर अँगल आहे. समजा ACD चं माप, अँगल ACD एक्सटेरियर अँगलचं माप कसं असतं? 2 रिमोट इंटेरियर अँगलच्या ऍडिशन इतकं असतं. 2 रिमोट इंटेरियर अँगल कोणते? अँगल CAB प्लस अँगल रिमोट म्हणजे दूरचे CAB प्लस अँगल ABC. विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपं. पुन्हा तुम्हाला मी काय करतो, 1 2 3 4 किती अँगल्स आहेत त्या ठिकाणी? फक्त 4. आपल्याला माहिती आहे आता पूर्वज्ञानाचा उपयोग. 1 2 3 1 अधिक 2 अधिक 3 या तिघांची बेरीज, तिघांची ऍडिशन किती येईल? 180 डिग्री येईल. कारण का? सम ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आताच आपण पाहिलं त्रिकोणाच्या तिघ अँगलची सम किती असते? 180 डिग्री असते. नाउ angle 3 plus angle 4, 3 plus 4 that is also 180 degree. Why? Angles in linear pair.
अँगल्स इन लिनियर पेअर. याला समजा 1 लिहिलं, याला 2 लिहिलं. Therefore from 1 and 2 we can write 1 plus 2 plus 3 is equal to 3 plus 4. 1 अधिक 2 अधिक 3 तो कोणाच्या कॉन्ग्रुएंट असेल? 3 प्लस 4 च्या. आता दोघं बाजूला 3 दिसतोय, मग 3 कट होईल किंवा पॉझिटिव्ह 3 कडे जाताना काय होईल? निगेटिव्ह. काय शिल्लक राहिलं? 1 प्लस 2 इज इक्वल टू 4. आता 1 म्हणजेच त्याचं नाव काय आहे? CAB. 2 म्हणजे ABC आणि 4 म्हणजे ACD. आपल्याला रिमोट एक्सटेरियर अँगल थेरम काय सांगत होता? मेजरमेंट ऑफ एक्सटेरियर अँगल इज द सम ऑफ टू रिमोट इंटेरियर अँगल्स. एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट कसं असतं? दोन रिमोट इंटेरियर अँगलच्या सम इतकं असतं आणि आपण तेच प्रूव्ह केलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मी ग्राफिक्सच्या साहाय्याने सॉल्व्ह करून दाखवलं. तुम्ही प्रॉपर नोटेशन्स घेऊन स्वतः सॉल्व्ह करायचं आहे. आता तिघ अँगल्स म्हणजे 3 अक्षरी नावं द्यायचे. ABC प्लस BAC प्लस ACB इज इक्वल टू 180. नाव ACB प्लस ACD इज इक्वल टू 180 डिग्री. त्यांना कॉन्ग्रुएंट दाखवायचं, जे कट होतील ते कट करायचे आणि थेरमचं प्रूफ पूर्ण करायचं. नेक्स्ट पार्ट वी विल सी नेक्स्ट लेक्चर.